नको पाण्यावर कमी सचिन तुझ्यासाठी गाणं लागलंय. ती पण लाईट लाव. असू दे रे, असू दे त्याला. तर पोचलो होतो आम्ही शिरगावात. जाऊया वडापाव खायला. तर ही आहे कढी वडापाव. सचिन त्या वडापाव खाताना दिसत आहेत आपल्याला. खूप टेस्टी असतं वडापाव. हॉटेल त्रिमूर्ती यावंच लागतंय. शिरगावात असलं की यावंच लागतं. एकदम 50 सोडले एकदम 50 सोडल्यात तेलात. 5 मिनटात स्टॉक क्लिअर. सुप्रभात. तर आज आहे गणपतीचा दिवस दुसरा, म्हणजेच आज आहे विसर्जन. तर थोडीशी रुकरुक वाटते. कालच्या दिवसात खूप धमाल केली आम्ही. काल आधी आम्ही गणपती आणला, त्यानंतर नैवेद्य देऊन सगळ्यांनी भोजन केलं आहे एकत्र. दुपारी थोडा वेळ झोपलो. संध्याकाळच्या वेळी आम्ही इथल्या जवळच्या गावात सांडवे गावात गेलो. तिथे नीताच्या आईचे मामा राहतात. सो तिकडे मग दर्शन वगैरे घेतलं गणपतीचं. रात्री पुन्हा आलो, आरती केली आणि झोपलो. ते आत्ता उठलो आहे मी. तर आत्ता जस्ट आंघोळ केली आहे आणि दर्शन मी घेतलं नाही आहे. तर आधी दर्शन घेऊया बाप्पाचं. तरी त्यांची खास देवाऱ्याची खोली आहे. तिथे गणपती विराजमान होतात. तर सुंदर अशी मूर्ती आहे. ते देवारा आहे त्यांचा. कोकणी लोकांमध्ये देवाच्या ऐवजी नारळ ठेवतात देवाऱ्यात, त्याची पूजा केली जाते. ते पडलेले घे ना किसना. परत मारून बघ जोरात. एवढा मोठा ऑप्टिमम यार, पहिल्यांदा दाखव. खतरनाक. बघूया नैवेद्याची काय तयारी सुरू आहे. तर हा असा व्ह्यू आहे घरात ना. इथे आहे किचन आणि परत खोबरे खवताना इथे. आणि काका इथे भात बनवत आहेत, फोडणीचा भात. सुंदर असा भात आहे इथे. काका एक्सपर्ट आहेत जेवण बनवण्यात. काकीला पण एवढं स्वयंपाक येत नाही, एवढं काका बनवतात. काकी आत्ता मुंबईला असल्यामुळे काका जरा अस्वस्थ दिसतात इथे आपल्याला. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असताना माझे मित्र होते, विघ्नेश, आशिष, ओजस, सुयश. हे सगळे कोकणी होते आणि त्यांच्या तोंडून नेहमी ऐकायचो की कोकणात किती धमाल असते गणपतीत. आणि नेहमी असं वाटायचं की यार की आपल्याला पण हा एक्सपिरियन्स हवा आहे. आणि काय माहिती, देवाने कृपाच केली आणि माझ्या बायकोच कोकणी मिळाली, त्यामुळे अनुभवता येते हे सुख. खूप छान वाटतं. म्हणजे याहून मोठं कोणतं सुख नाही असं मी म्हणेन. खूप मस्त वाटतं. ठीक आहे, 1.5 दिवसाचा गणपती आहे, पण तरी ते 1.5 दिवस इतके मस्त जातात. तो एक क्षण मजा येते. कारण कोकणात हे पाहिलं आहे की कुटुंब खूप एकत्र असतं. म्हणजे बऱ्याच ठिकाणी म्हणता येईल की सख्खे भाऊ एकमेकांशी बोलत नाही आणि खूप सारे गैरसमज असतात फॅमिलीजमध्ये. तसं इथे नाही आहे. कुटुंब एकत्र असतं, धमाल करतात, भजनं करतात, भांडतात पण एकत्र पण होतात. 2 कांडी घ्यायची, 10 कांडी घ्यायची, म्हणजे 2 कांडी एकदम मारायची. So nice, so beautiful. Just looking like wow. वर कांदा अगं उलटा कर, उलटा असा उभ्या धर. उलटी तर फटाकान रे खरं. कार्य लागितलं ना का मग इज्जत नाही. तशीच ठेवा. काय करू अभी जलेगा.
मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना कुंड श्री नयना सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उभे नको. हे फटाके कुठे आहेत फटाके टिकू मिकू लावूनच दीड दिवसाच्या गणपतीला तुमचं काय मत आहे? आम्ही काय बोलणार आता तू बोल आता सांग तू जाताना मारली. पाणी दिसत नाही का? नाही दिसणार आमचं पाणी. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. जय. अरे भाई एवढं कसं काय काय बस 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 अशा प्रकारे प्रसाद भेटलेला आहे. विसर्जन वगैरे झालेलं आहे. भजनाचा राग ह्याच्यावर काढला भजनाचा राग कोणीतरी ह्याच्यावर काढलाय लाडू वाटले चावला अर्धा दुकान
बघता नाही येतं, पण नाही दिसलो पण पाऊसच पडत होता. पावसात होतो माझ्या लक्षात दिलेलं नव्हतं ना. संध्याकाळी विसर्जन करून आम्ही आलो आहे जांभोडे गावात. रात्रीचे वाजतात 9:15 आणि आम्ही पोचलो इथे भगवती देवीच्या मंदिरात. एंट्रन्सलाच पहिले गणपतीचं मंदिर आहे, ते बघू शकता आपण. आरास केलेली आहे. या गावात एक नियम आहे, गणपती ज्या घरी असतात ते सगळे आधी इथे नैवेद्य दाखवतात, त्यानंतर आपल्या घरच्या गणपतीला दाखवतात. इथे विहीर आहे एक आणि उजव्या बाजूला महादेवाचं मंदिरसुद्धा आहे. त्या साईडला फर्स्ट जे मंदिर होतं ते गणपतीचं होतं, मध्ये जे आहे ते भगवती मातेचं मंदिर आहे आणि इथे शेवटी पाहू शकता आपण महादेवाचं मंदिर आहे. नमस्कार. काय म्हणता? ती तिची मैत्रीण आधी आवाज द्यायला. कोण आले? शी, काय पूर्ण गाववाले बनले. कपडे बघ बाबू तुझे. आमची पॅन्ट आमची पॅन्ट बाबू तू कपडे नवीन आणले, तुला अशी काय केली तू सर्व? तोंड पण बघ. मामाकडे जा, मामाला बोल घे. कुठे घे बोल. मामा कुठे? मामा कुठे? मामा तेव्हा घे व घे. मामा कुठे? मामा आज आपल्या शेफ पूजा खानदारे आणि सह शेफ नीता दवे सॉरी लाड काय बोलते नीता दये सॉरी पूजा खानदारे मास्टर शेफ आपल्या. वजनाचे उठून जातील. आणि काही आपले भक्तजन मंचुरियनची वाट बघता नाही ते. इथे पण काही लोक मंचुरियनची वाट बघतायत आणि इथे काही लोक मिसळ खाऊन आलेत ऑलरेडी. नो 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 आम्ही जेवल्यावर काही खात नाही. असं वगैरे मंचुरियन आले तिथे टेस्टिंगसाठी करतोय. डीजे आणि मंचुरियन इथे थंड करताना मयूरजी खानदारे आणि इथे बुवा आपले अरे बुवांच्या आधी काय खाते बुवा टेस्टिंग बघा बुवा. हा तुला बरं ते फूक मारू दे तरी. काय काय एक हा भाई टेस्ट बघ. अरे चटनी किधर है इसका? चटनी खाया. हा चांगले आहेत. पीठ देऊ नको. मस्त आहेत मस्त आहेत चांगले आहेत चांगले आहेत. परत 1:30 वाजता झालेलं आहे आणि आत्ता भजनाला सुरुवात होती.
मंचुरियन पार्टी रात्री 3 वाजता, किती वाजता माहीत नाही. ते कसं आहे जास्त खाऊ नये 2:12. थंड झाल्यावर जरा नको वाटतं. तर आज आम्ही निघालो मुंबईसाठी, पण थोडा प्लॅनमध्ये चेंज आहे. आत्ता आम्ही चाललो आधी कोल्हापूरला नीताच्या बहिणीकडे गणपतीसाठी. तर आत्ता आपण आहोत फोंडा घाटात. पाहू शकता धुकं पसरलं आहे बरंच, काय दिसत नाही समोर. 1 तासात पोहोचू आम्ही कोल्हापूरला, मग तिकडून निघू मुंबईसाठी. होय काय पंदीवाडीला पंदीवाडी गेळेवाडी पाटील हां ते आमच्या इथं जवळ जायचे. काय झालेलं? ब्रेक पडतो वास येतो, गाडी चालू आहे त्याची, वास येतो याचा. म्हणजे काय होणार नाही ना ते ना. नाही नाही, ब्रेक गाजतोय सारखं म्हणजे. मग आता मग आता किती वेळ थांबणार असे? निघते ना. तर पोचलो होतो आम्ही विनाताच्या घरी. लवकर ये, इकडे ये. चल. आणि हा कोण आहे? कोण आहे हा? हा कोण आहे? कोण आहे हा? विचार का? हा. हे कोण आहे? हे कोण आहे? कोण आहे सांग, लवकर सांग, लवकर सांग. ही कोण आहे? डोंबिवलीची आई. आणि हे मी कोण आहे? तर अशा प्रकारे विना पाटील यांच्या घरी आलो आहे आणि पाण्याने स्वागत. कोल्हापूरवरून निघालो आहे विनाताच्या घरून, आणि रस्त्यात एक हॉटेल लागलं आहे. हॉटेलचं नाव आहे हॉटेल रुक्मिणी पॅलेस. तर इथे थोडं खाऊया काहीतरी आपण. आणि ते बाळूमामांची मूर्ती आहे मस्त एंट्रन्सलाच. खूप सारे लोक फोटो काढतात इथे. तर जेवण केलं आहे आम्ही आदमापूरजवळ. आता निघूया स्ट्रेट फॉर मुंबई.